नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले. तपोवन वाचवा नाशिक चळवळ गेले काही दिवसापासून या नाशिक शहरात सुरू आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट दिलं की हा कुंभमेळ्यासाठी आम्हाला जागा महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आम्हाला या साधुग्रामसाठी या ठिकाणी वृक्ष काही प्रमाणामध्ये तोडावे लागतील, काहीतरी मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचप्रमाणे ते असे म्हटले की जे लोक धर्माला अफूची गोळी मारणारे ते आंदोलन पेटवत आहेत, अशा प्रकारची जी त्यांनी वक्तव्य केलं आहे हे सर्व बाब निषेधार्थ आहे. कारण तपोभूमी वाचवा चळवळ ही नाशिककर आणि सर्व पर्यावरणप्रेमी एकत्र मिळून आम्ही करत आहोत. आणि ही करत असताना आता प्रश्न आहे की आधी आम्हाला सांगितलं की साधुग्रामसाठी आम्हाला ह्या ठिकाणी काही प्रमाणात वृक्ष तोडावे लागणार आहेत, त्याची निविदा काढली. त्याचप्रमाणे आता सांगण्यात आलं की इथे MSC सेंटर होणार आहे, इथे एक्झिबिशन सेंटर होणार आहे आणि या ठिकाणी मीटिंग हॉल, त्याचप्रमाणे प्रदर्शनाचे हॉल या ठिकाणी केले जाणार आहेत, बंगले उभारले जाणार आहेत. अशा प्रकारचं टेंडरिंग 220 कोटीचं निघालेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणचे अनेक वृक्षतोड त्यांना केल्याशिवाय हे एक्झिबिशन सेंटर होऊ शकत नाही. त्याच्यावरती मात्र मुख्यमंत्री महोदय चुप्पी साधून बसलेले आहेत. आम्ही आव्हान करतो की जे काही तुम्हाला ह्या साधुग्रामच्या जागेवरती तपोवनाच्या भूमीवर काय करायचं आहे, किती वृक्ष तोडणार आहेत, याची आकडेवारी अजूनही प्रशासन देत नाही. सुनावणीहून 8 दिवस झालेत, त्याचासुद्धा अहवाल, त्याचं प्रोसिडिंग आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून आंदोलकांना बदनाम करण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणचा मार्ग काढला पाहिजे, हरित कुंभ झालं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ह्या हरित कुंभासाठी जे काही 25,000 करोड रुपये येणार आहेत त्यासाठी त्याच्यातले 10% निधी हा पर्यावरणासाठी खर्च केला पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, धर्माला आमचा विरोध नाही, मात्र या ठिकाणी पर्यावरणाचा जो ऱ्हास करण्याचा जो काही डावपेच करून 220 कोटीचं एक्झिबिशन सेंटर उभारायचं आणि कोणाच्या तरी घशात ते घालायचं आणि त्याच्यातून मलिदा मिळवायचं, अशा प्रकारचं जे काही चाललेलं आहे हे त्याला आमचा विरोध आहे. एक्झिबिशन सेंटर नाशिकमध्ये जरूर करा, इतर जागा प्रचंड प्रमाणामध्ये आहेत त्याचा विचार करा, परंतु तो न करता याच ठिकाणी एक्झिबिशन करण्याचा घाट तुम्ही का घातला आहे याच्या मागची जी काही भूमिका आहे ती व्यक्त केली पाहिजे. आणि आंदोलकांच्या विषयी तुम्ही आदर न ठेवता त्यांना बदनाम करण्याची जी भूमिका घेतली याचा नाशिककर म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि तपोभूमीमध्ये कोणत्याही प्रकारचं एकसुद्धा वृक्ष तोडू देणार नाहीत, झाडाला आम्ही हात लावू देणार नाहीत, असा संकल्प नाशिककरांनी व्यक्त केलेला आहे. ही चळवळ नाशिककरांची न राहता ती आता महाराष्ट्राची, देशाची झालेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय तुम्ही मार्ग काढा आणि हरित कुंभ नाशिकसाठी करण्याचा जो तुम्ही संकल्प केला आहे तो यशस्वी करून दाखवा, हेच आव्हान आम्ही करतो. एकही झाड न तोडता हरित कुंभ व्हावा ही नाशिककरांची आमची भावना आहे.